बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. मेन फॉर्म खरवय. हॅलो 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 थँक्यू सो मच. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपण पाहिली तर संजय नगर आयोजित ही स्पर्धा भव्य दिव्य क्रिकेटचे आयोजन, नाईट आयोजन आणि माझ्या माहितीनुसार कदाचित या सीझनची ही पहिली नाईट असेल. जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे दुसऱ्या फिरणा सुरुवात होते. एका बाजूला पाहिलं तर गावदेवी बारापडा संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भिंगार संघ आहे. पहिलाच बॉल शॉट आपले कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पॉइंट मध्ये खेळाडू होते. पहिल्याच बॉलवरती इथून गावदेवी बारापाडा संघाला हा पहिला मात्र मोठा धक्का लागतोय. फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर विशाल मैदानाच्या बाहेर अगदी शून्याचा चष्मा घालत असताना विशाल डगआउट मध्ये. पहिला धक्का फलंदाज बाद. येस मॅच ऑन. पहिल्याच बॉलवरती इथून पहिला विकेट अंकित करत असताना गोलंदाज अविनाश. इथे देखील आपण पाहू शकता सध्या तरी वेगाचा बेतात बादशाह म्हणून जाणला जातो हा गोलंदाज या टीमचा. खरं तर पहिलाच P1चा षटक या ठिकाणी फेकलं जात आहे. पहिल्याच बॉलवरती बारापाडा टीमचा एक महत्वाचा फलंदाज बाद केला विशालला, परंतु तदनंतर पुन्हा एकदा येते गोलंदाज अविनाश. सध्या तरी अचूक टप्प्यांवरती सध्या गोलंदाजी करतोय. मॅच ऑन. तिसरा चेंडू इथे देखील वेगवान चेंडू. सध्या तरी गावदेवी बारापाडा संघाला पहिल्या दाबासाठी नक्कीच मी तर म्हणेन संघर्ष करावा लागतोय. लगातार इथून पहिल्याच ओव्हरमध्ये डॉट पर्सेंटेज पाहायला मिळत आहेत. लगातार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. एका बाजूला पाहिले तर गावदेवी भिंगार आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी बारापाडा संघ. इथे लव फुल टॉस, पिकअप शॉट, वेट अँड वॉच, स्लेवर वन बॉल होता. शेवटच्या मोमेंट पर्यंत बॉलला पाहिलं व तदनंतर बॅटचा फेस ओपन करत असताना बॉलला पाठवला सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून हा पहिला धमाका या मॅचचा फलंदाज अनिकेतच्या बॅटमधून. धाबा जमा कराव्या लागतील. इथे देखील फटका फसला होता, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू. अगदी इथे षटकारानंतर पुन्हा एकदा अविनाश इथून कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी. षटकारानंतर हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. सध्या तरी पहिल्याच ओव्हरमध्ये भिंगार संघाने ही दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच बॉलवरती विशालला बाद केलं व तदनंतर लगातार डॉट बॉल आले व तदनंतर अनिकेतनं मात्र एक षटकार जरूर दाखवलाय. शेवटचा बॉल 1 to go. आताचा चेंडू वेगवान ते सर्रार, परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित मी तर म्हणेन हा निर्णय चुकीचा राहील का, परंतु इथून गावदेवी बारापाडा संघाच्या पाठीशी शिवाय या ठिकाणी वाईटचा इशारा आहे. वाईट +1 इथे अवांतर आणि तदनंतर एक अजून आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळते. 1+1 तब्बल 2 धावा इथून धावफलकावरती आता ऍड केल्या जात आहेत. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 8 या धावफलकावरती. खरं तर 3 षटकांचा हा सामना आहे.
3 षटकांमध्ये अगदी भिंगार संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी बारापाडा संघाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, कारण की भिंगार संघ म्हटला तर एक बलाढ्य संघ आहे, एक दादा संघ आहे. अगदी या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 30च्या पलीकडे धावा लागेल टीम गावदेवी बारापाडा संघाला. वेगवान ते सर्रार चेंडू इथे नक्कीच घडतंय काय पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा मित्रमंडळी नशीब सध्या तरी गावदेवी बारापाडा संघाचा साथ देतोय. यस, जिथे रनआउटची संधी होती तिथे मात्र एक बाईकच्या माध्यमातून आणखीन एक धाव. पाहता पाहता षटक क्रमांक पहिला मात्र P1चा कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाचा समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती बारापाडा संघाचे अर्थातच तब्बल 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अप्रतिम अशी ही स्पर्धा, दमदार आयोजन. खरं तर आमचे अरुणदादा वागचौरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय दरवर्षी, परंतु याही वर्षी मात्र पुन्हा एकदा ठाटा मालटामध्ये ही स्पर्धा इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 भिंगार संघाच्या माध्यमातून गोलंदाज धीरज पवार, एक मोठं नाव जो सातत्याने अगदी आयकॉनच्या लिस्ट मध्ये असतो. आणि आता या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र धीरज यांना आपण पाहतोय. अगदी भिंगार टीम कडून आम्ही सातत्याने धीरजला मात्र पहिल्या षटक फेकी करत असताना पाहतो, परंतु इथून सध्या तरी काहीतरी माइंड प्लॅन मी तर इथून भिंगार संघानं आखला गेला मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिलाच बॉल, खरं तर वेगवान चेंडू भिंगार. खरं तर भिंगार टीम म्हटलं तर एक बलाढ्य संघ आहे. इथे देखील सध्या तरी या मॅच मध्ये देखील आतापर्यंत चांगली कामगिरी केली जाते. डॉट बॉल, परंतु समोर रवी देखील एक नामांकित खेळाडू आहेत. शॉट ऑफ लाईन बॉल ऑन साइडला पूल केलाय, फटका इथे दमदार आणि बॉल जाईल सरळ सीमा पार रवीच्या बॅट मधून. इथून आपण पाहू शकता पूलचा फटका, पॉवरफुल 6 धावा षटकार. खरं तर मोठ्या फटकांची नितांत गरज आहे टीम गावदेवी बारापाडा संघाला आणि ते फटके येतात आता या ठिकाणी. खरं तर रवी मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन गुडलेस फटका बॉल. आता मात्र अगदी स्क्वेअर कटचा हा फटका, एक्स्ट्रा कव्हरला बॉल पाठवला, परंतु दुसऱ्याचा प्रयत्न इथे केला जातोय. कानमेटूश अगदी ऑन द स्टंप मात्र तिथे गॅदरिंग अप्रतिम व तदनंतर सरळा चेंडू एष्टांवरती लावला. आता इथून पंचांचा निर्णय मात्र तिसऱ्या पंचांकडे. सध्या तरी डिसिजन आता पेंडिंग आहे या ठिकाणी, पाहिलं जात आहे या ठिकाणी धाव कंप्लीट आहे की नाहीये. अप्रतिम या ठिकाणी उचल फेक व त्यानंतर काय कलेक्शन त्या ठिकाणी अजयने केलं. महत्वाचा हा निर्णय. खरं तर एका बाजूला पाहिलं तर रवी त्याच्या बॅट मधून आता धावा यायला सुरुवात झाली. त्याचा हा महत्वाचा मी तर म्हणेन नक्कीच विकेट असू शकतो या मॅच मध्ये. पूर्णपणे या ठिकाणी पाहिलं जातं KTC कर्जत टेनिस क्रिकेट. चला या ठिकाणी आम्ही पंचांना विनंती करू आपला ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय काय. या ठिकाणी अगदी रिप्ले मध्ये पाहिलं जातं खेळाडू समोर आहेत, म्हणजेच पंचांचा जो निर्णय आहे तो इथे या ठिकाणी अंतिम मात्र मानला जाईल. या ठिकाणी नॉट आउट आहेत, 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. चला या ठिकाणी चेक देखील केले गेलं, परंतु इथून समोर खेळाडू आले होते त्यामुळे पूर्णपणे कव्हरेज करता आलं नाहीये, स्पष्ट दिसत नाहीये. त्यामुळे पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम राहील. 2 धावा कंप्लीट आहेत आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 17 या धावफलकावरती. आतापर्यंत इथून भरपूर चांगली मित्र म्हणून धावा संख्या उभारली गेली आहे. अगदी धीरजचा विचार केला, धीरजनं पहिलाच बॉल डॉट फेकला होता, परंतु त्या डॉट बॉलचा प्रत्युत्तर अगदी रवीनं मात्र षटकारानं दिला, परंतु त्यानंतर आता सातत्याने धावा येतात. 17 धावा बनला गेल्यात, आणखीन धावा ऍड करायच्या आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मॅच ऑन गेम ऑन. वेगवान चेंडू इथे आपण पाहू शकता, अगदी टॅप क्रिकेटचा फटका सरळ रेषेमध्ये अगदी हाफ चेंडू मी तर पाठवला, अगदी लॉंग ऑफ मध्ये तिथे देखील एक धाव कंप्लीट केली जाते.
आणखीन एक सिंगल. सध्या तरी धाबा संख्या पुढे नेण्याचं काम इथून केलं जात आहे. अगदी ठेंबे ठेंबे तलाब साठे असं काहीतरी मी म्हणे समीकरण बॅटिंग करत असताना गावदेवी बारापाडा संघाच्या माध्यमातून. कारण की इथून रवी आणि अनिकेतला माहिती आहे की इथून धाबा जमा करणं फार महत्वाचं राहील. एक धाब इथनं फार महत्वाची राहील, ती म्हणजेच गावदेवी बारापाडा संघासाठी. 18 धाबा बनल्या गेल्यात. षटकातील उर्वरित शेवटचे 2 चेंडू आहेत. यॉर्करलेनचा चेंडू पुन्हा एकदा अगदी अलोंड कापेटनं बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ रिझर्व मध्ये. तिथे थोडीशी मिसफील्ड, परंतु लगेच इथून सुधारणा केली जाते. सिंगल वरती दोन्ही फलंदाजांना मी तर म्हणेन समाधान मानावं लागेल. टीमची टोटल 19 धाबा. सध्या तरी चांगली धाबा संख्या इथून पाहायला मिळते टीम गावदेवी बारापाडा संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल अगदी धीरजनं आतापर्यंत जबल मित्र म्हणे 10 धाबा खर्च केल्यात, परंतु शेवटचा बॉल कमबॅक करेल का, विकेट मिळवेल का. गुडलँड शॉटचा बॉल, वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उसरी मिळाली आणि त्यानंतर इथे हा निर्धाव चेंडू. यस, डॉट बॉल. पाहता पाहता षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले 1 गडी बाद 19 धाबा. अगदी आतापर्यंत दोघांमध्ये पार्टनरशिप भरपूर चांगली पाहायला मिळाली. जवळ रवीच्याही बॅटमधून 6 चेंडूमध्ये 9 धाबा बनल्या गेल्या. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अगदी अनिकेत जो सध्या तर रवीला चांगली साथ देतोय. अनिकेतच्याही बॅटमधून 1 षटकार आलाय, परंतु रवीच्याही बॅटमधून 1 षटकार आलाय. सध्या तरी चांगली स्कोरिंग या ठिकाणी केली जाते आमचे मंगेश दादा. लगेच आम्ही नेहमीच एकाच आश्रममध्ये होतो आणि तिथून मात्र आमची चांगली ओळख निर्माण झाली होती. आणि त्या आज मंगेश दादा पुन्हा एकदा आम्हाला बऱ्याच वर्षातून इथे भेटले. पुन्हा एकदा त्यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम. जाऊयात मागच्या दिशेने. षटक क्रमांक 3 अंतिम षटक. आता या अंतिम षटकामध्ये गावदेवी बारापाडा संघ किती धावा बनवेल आणि किती धावा संख्येचं टार्गेट आता इथे भिंगार संघाच्या समोर उभं रचलं जाईल. मॅच ऑन. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती वैभव. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला खरं तर टॅप केलं. अगदी सरळ बॅटना फटका एक्झिक्यूट केला, परंतु डीप मध्ये अगदी खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील, तत्पूर्वी 1च धाव. अगदी भरपूर चांगली क्रिया या चेंडूवरती केली जाते. फास्टली क्रिकेट सध्या तरी भिंगार संघ खेळत असताना याही बॉलवरती सिंगल मिळाली. टीमची टोटल 20 धावा. सध्या तरी आतापर्यंत मी तर म्हणेन बारापाडा संघानं चांगली धावा संख्या उभारली आहे. कारण की शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये तुमच्याकडे आणि की धाबा जमा करणं फार महत्वाचं राहतं. ऑन साइडला किसलाय, सरळ बॅटनं बॉलला उडवलाय, अगदी साइड स्क्रीनच्या वरनं बॉल सीमा रेषा बाहेर. रवीचा हा तडाका, बॉल सीमा पार, षटकार. नक्कीच आपण पाहिलं तर हा नंबरचं षटक जाणलं जातं आणि या षटकात खरं तर धावा येतात. मी नक्कीच अनिकेतचं कौतुक करेन, कारण की पहिल्याच बॉलवरती 1 सिंगल एकवटली होतं, नंतर रवीला स्ट्राईक वरती आणलं आणि लगेच त्याच्या बॅटमधून 1 तडाखा आलाय. अर्थातच 6 धावा. टीमची टोटल 26 धावा. वन्स अगेन शॉट ऑफ प्लेन बॉल ऑन साइडला पुल केलाय, पुलन पॉवरफुल मॅक्सिमम. इट इज अ बिग 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 सिक्सर. ज्या 3 ट्रॉफ्या इथे पाहिल्यात, अगदी त्याच ट्रॉफ्यांवरती मी तर म्हणेन नेम धरला होता. अप्रतिम फटका सरळ व्यासपीठाला हा मानवंदना षटकार होता. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 32 धावा. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. सन्मानजनक धावसंख्या इथून गावदेवी बारापाडा संघाने जमा केली आहे. आताचा हा चेंडू यस गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर सरळ पॅड वरती यस अंपास या ठिकाणी आपण पाहू शकता. पायचीत मात्र केले जातात फलंदाज रवीला. लगातार 2 षटकार आले होते, परंतु त्या षटकारांचा मात्र प्रत्युत्तर आता इथून विकेट दिलं जातं. LBWच्या माध्यमातून फलंदाज रवी मैदानाच्या बाहेर.
चांगले निर्णय आतापर्यंत लाभले गेलेत. अगदी समोर खेळाडू होते आणि अप्रतिमा निर्णय. अगदी पहिला चेंडू कुठे पडला तर नंतर कुठे जात आहे. अगदी सरळ हा चेंडू मिड स्टंप वरती होता आणि अप्रतिम निर्णय गणेश सरांचा. मॅच ऑन. इथून खर तर वैभवनं मात्र शेवटच्या षटकात केलाय पलटवार. उर्वरित शेवटचे 2 बॉल. यॉर्करलेनचा चेंडू, वेगवान चेंडू इथे आणि कदाचित मी तर म्हणे इथे ही धाव कंप्लीट होईल का, परंतु पंच मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा करत नाहीयेत. अर्थातच इथे देखील चला इथे धाव देखील मिळणार नाहीये कारण की चला या ठिकाणी यस पंच धाव आहे की यस धाव कंप्लीट आहे. 1 धाव इथं मिळेल. टीमची टोटल 33 धाबा. ऑनसाइडला पुन्हा एकदा खोदून करला दमदार फटका. शेवटच्या बॉलवरती धाबा जमा करण्याचा प्रयत्न इथून केला जातो. इथे देखील आपण पाहिलं तर यस 2 धाबा मात्र कंप्लीट केल्या जातील आणि इथून पाहिलं तर या 2च्या मदतीने तब्बल आता 35 धाबा बदलाय गेल्या. खरं तर भरपूर चांगली धाबा संख्या आतापर्यंत उभारली गेली आहे. ती म्हणजेच बारापडा संघाच्या माध्यमातून 35 बनल्यात आणि आता भिंगा संघाला 36 धाबा संख्येचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं आहे. म्हणजेच कंपल्सरी चेसिंग आहे. येणारे 18 चेंडू, येणारे 3 षटक आणि 36 धाबा संख्येची गरज. म्हणजेच या धाबात भिंगा संघाला चेस करण्यासाठी प्रति ओव्हर मध्ये 12.00च्या सरासरीने धाबा जमा कराव्या लागतील. चला नेक्स्ट मॅच पुढचा सामना आम्ही दोन्ही टीमला विनंती करू. चला नेक्स्ट मॅच सीबीडी ठाकूरवाडी टीम. 35 झाला 36 करोड. चला नेक्स्ट मॅच सीबीडी ठाकूरवाडी आणि टीम खरबई. चला दोन्ही टीम आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे केलं जातोय. आम्ही सीबीडी ठाकूरवाडी टीमला विनंती करू की आपण आपल्या कॅप्टनला टॉस साठी पाठवायचं आहे व त्यानंतर टीम खरबई आपण देखील कॅप्टनला पाठवायचं आहे. खरं तर पहिला सत्र आपण पाहिलात. पहिल्या सत्रामध्ये दमदार धाबा बनला गेला परंतु आता या धाबा अगदी चेस केला जातील का हे देखील पाहूयात. अगदी भिंगार संघ म्हटला तर टेबल टॉपचा हा संघ आहे परंतु या मॅच मध्ये आता कशा प्रकारे कामगिरी करेल देऊयात. पुन्हा एकदा दोन्ही संघाला या महत्वाच्या मॅच साठी मनपूर्वक शुभेच्छा. नॉकआउट मॅचेस आपण पाहतोय जिथे सातत्याने प्रत्येक सामना प्रत्येक संघाला जिंकणं फार महत्वाचं राहतं. सीबीडी ठाकूरवाडी टीमच्या कॅप्टन या ठिकाणी आले. चला टीम खरबई आपण देखील आपल्या कॅप्टनला पाठवायचे टॉस साठी. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दोन्ही सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल होत आहेत. एकाबद्दल पाहिलं तर धीरज पवार आणि त्यांच्या समवेत अजय नाईक आहेत. खर तर विस्फोटक ही जोडी A1 जोडी म्हटलं तरी देखील काही हरकत नाहीये. जेव्हा जेव्हा हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतात तेव्हा तेव्हा समोरचे गोलंदाज देखील मी तर म्हणेन अगदी त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की इथून या दोघांपैकी कोणाला आउट करावं. परंतु आता इथून मात्र कोणत्या प्रकारचा मनामध्ये भीती न ठेवता प्रत्येक गोलंदाजाला इथून सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल. 18 चेंडू 36 करायचे आहेत म्हणजेच प्रत्येकी ओव्हर मध्ये 12.0च्या सरासरीने धाबा इथून बनवावे लागतील. चला जो कोणताही संघ खर तर प्रत्येक मॅच मध्ये जो हायेस्ट धाबा बनवेल त्या टीमला बाय आहे हा देखील नियम आहे. यास दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आम्ही टॉस साठी विनंती करू आमचे चला आपण टॉस करतोय. जावेद पडवार यांना पण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि आमच्या साथीनं खरं तर आमचे साथी समालोचक प्रमोद पवार आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेत लीड करतात. मॅच ऑन गेम ऑन. इथे पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन ही नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. मग तो तुम्ही रिव्ह्यू कुठे यूज करू शकता.
यस टीम खरबई टीम आपण टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय आहे. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद तुम्ही देखील घ्यायची आहे. चला मॅच ऑन. या ठिकाणी दुसराही चेंडू आपण यस वाईट बॉल आहे. आताचा हा चेंडू यस इथून सध्या तरी अजयला कळत नाहीये बॉल कुठे येतोय कुठे जातोय पूर्णपणे पाहिलं जातं. यस आताचा इथे मित्रमैत्रिणींनो बेंगाल संघाने रिव्ह्यूची मांग केली गेली आहे. पंचांचा मात्र सॉफ्ट सिग्नल डॉट बॉल आहे परंतु आता इथून त्या निर्णयाला मित्रमैत्रिणींनो विरोध केलं जातं. प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू आहे मग तो रिव्ह्यू तुम्ही कुठे यूज करू शकता. फक्त LBW चा विकेट तुम्हाला मिळणार नाहीये रिव्ह्यू मिळणार नाहीये. यस डॉट बॉल आहे या ठिकाणी. अगदी अप्रतिम पंचांचा निर्णय आज गणेश सरांचे आपण पाहिलेत. खरं तर इथे देखील डॉट बॉल सध्या तरी अजय सारख्या खेळाडूला मी तर म्हणेन जागेवरती थांबवण्याचं काम सध्या तरी विशाल करतोय. समोर चेंडू ऑन साइडला लॉस्ट करण्याचा प्रयत्न परंतु इथे सध्या तरी मिळतं म्हणजे अगदी बॉलच्या लाईन वरती येणं फार महत्वाचं आहे. अगदी खडे खडे खेळण्याचा इथून प्रयत्न अजयनं केला होता परंतु इथून हा देखील डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल टीम बेंगाल संघावरती दबावाचं कारण बनू शकतो. प्रत्येक डॉट बॉल प्रेशरचं कारण बनू शकतो. आताचा हा चेंडू गुडलँड स्पॉट अप्रतिम गोलंदाजी कधी ओव्हरपेज तर कधी गुडलँड स्पॉट वरती अप्रतिम गोलंदाजी. सातत्यानं टप्पा चेंज केला जातो गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून आणि लगातारचा हा मित्र म्हणेन तिसरा डॉट बॉल आहे. पहिला देखील डॉट आला होता परंतु त्यानंतर वाईट पाहायला मिळाला. आतापर्यंत यस 4 बॉल झालेले आहेत. लगातार 3 चेंडू मात्र डॉट आलेत. मध्ये आपण पाहिलं तर एक वाईट देखील पाहायला मिळाला. उर्वरित शेवटचे 2 बॉल. यॉर्करले तिथे फटका फसलाय. जेलची संधी मिड विकेट क्षेत्रात विजय होते. कठीण कॅच होती अप्रतिम जजमेंट आणि इथून पहिला विकेटचा बटन अजय नाईक आता मैदानाच्या बाहेर. सध्या तरी अजय स्वतःवरती नाराज असेल कारण की यॉर्कर लेंथ वरती अगदी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळ होते परंतु ताकद मिळाली नाही आणि खरं तर इथे हा पहिला विकेटचा बटन पहिला दे धक्का टीम बेंगाल संघाला. अजय बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच ओव्हर मध्ये सध्या तरी मी तर बेंगाल संघाला बॅकफुट वरती ढकलण्याचं काम विशालने केलं परंतु बेंगाल संघ म्हटला तर जवळ 7 ते 8 बॅट्समन या टीम कडे आहेत. अगदी सातत्याने मी बेंगाल टीमला जवळून पाहिलंय. प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाता जाता मात्र अगदी नेहमीच त्याच्याकडे क्षमता असते चौकार षटकार खेळण्याची आणि बेंगाल संघ का टेबल टॉपर आहे ते देखील त्याचं उत्तर इथून द्यावं लागेल. सध्या तरी पहिल्याच ओव्हर मध्ये मित्र म्हणेन बेंगाल संघाला थांबवलं गेलंय. अगदी या षटकात विशालनं अप्रतिम कामगिरी केली आहे. गोलंदाजी करत असताना अवघी एकच धाव खर्च केली ती देखील वाईटच्या स्वरूपात. व त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी बॅटच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. 1 वरती 1 गडी बाद. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल बॉलिंग ट्रॅक वरती तयार परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अविनाश. अगदी अविनाशला देखील आम्ही कित्येक मॅच मध्ये पाहिलंय जो सातत्याने आपल्या बेंगाल टीम साठी मॅच विनिंग खेळाडू राहिलाय परंतु आता संघ अडचणीत सापडलाय. अडचणीतून बाहेर काढावं लागेल. संकट मोचक बनावं लागेल. इथे लगेच फुलटॉस बॉल फटका फसलाय. जेलची संधी मिड विकेट क्षेत्रात खेळाडू आहेत. यस इथे देखील कॅच कंप्लीट आणि विशालने या ठिकाणी कमालीचा षटक फेकला गेला. शेवटच्याही बॉल वरती विकेटचं पतन. लगातारचा दुसरा धक्का टीम बेंगाल संघाला. फलंदाज पहिल्याच बॉलवरती तो बाद झालेली आहे. खरं तर पहिल्याच ओव्हर मध्ये P1च्या षटकात अवघी एकच धाव खर्च केली व ती देखील आव्हानतरच्या माध्यमातून. चला बँडेज असेल तर लगेच आम्ही विनंती करू याच्याकडनं आपण मैदानाच्या आतमध्ये द्यायचे आहे.
चला मॅच स्टार्ट करायची आहे. चला टीम गावदेवी बारापाडा संघ आम्ही विनंती करू. चला मग आपण लगेच जो तुमचा ट्विल्टमान आहे त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये इन करायचा आहे. चला टीम गावादेवी बारापाडा टीम जास्त वेळ घेऊ नका. चला जास्त जर का दुखापत असेल तर तुम्ही रिप्लेसमेंट करू शकता. तुमचा जो ट्विल्टमान आहे त्याला तुम्ही इन करू शकता. चला चला मॅच ऑन करूयात. या ठिकाणी नक्कीच थोडीशी इथून मी तुम्हाला विजयला दुखापत राहिली होती. अगदी कॅच तिथे कंप्लीट केला होता. वेगवान फटका मात्र अजयचा होता, परंतु तिथे विजयने कॅच कंप्लीट केली, परंतु थोडासा दुखापत. चला मॅच ऑन इथे करूयात. सध्या तरी भिंगार संघ मित्रमंडळी इथून अडचणीमध्ये सापडला. आता इथून जोपर्यंत धीरज आहेत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत नक्कीच मित्रमंडळी हा सामना भिंगार संघ आपल्या बाजूने पाहू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव यांना देखील आपण पाहतोय. यस मॅच ऑन. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 35 धाबांची अजूनही गरज आहे. म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट आता झपाट्याने वाढत गेलाय. मॅच ऑन. गुडलँड स्पॉटचा बॉल इथे फटका फसला. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. जज करतात इथे महत्वाचा मी तर म्हणून हा जजमेंट महत्वाचा खेळाडू अर्थातच धीरज. आता त्याला देखील जावं लागेल डगआउट मध्ये. सध्या तरी भिंगार संघाची मी तर म्हणेन सुरुवात अडखळत राहिली आहे, परंतु जो अशा खरं तर मी तर पाहिलं तर अगदी धीरज मैदानाच्या आतमध्ये होता असं वाटलं होतं की आता भिंगार संघ हा सामना आपल्या बाजूने सहजासहजी करू शकतो, परंतु तिथे देखील धीरज मात्र जास्त वेळ क्रीजवरती राहिला नाही आणि फलंदाज बाद झालाय. सध्या तरी या ठिकाणी भिंगार संघ अडचणीमध्ये सापडला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता नवीन दोन्हीही नवीन बॅटर आहेत. एका बाजूला अतुल आणि त्यांच्या समवेत आता वैभव आहेत. दोघांना एकमेकांमध्ये सध्या तरी मी म्हणेन चांगला आय कॉन्टॅक्ट ठेवावा लागेल. दोघांमध्ये चांगले मी म्हणेन सिग्नल असणं फार महत्वाचं. सध्या तरी 3 खेळाडू बाद झाले, मात्र 1 या धावसंख्येवरती. मॅच ऑन. अगदी क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल हे सांगणं मात्र फार कठीण आहे. मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या अतुल अगदी आडव्या बॅटनं सध्या संघर्ष करतोय. त्याच्या बॅट मधून हा पहिला संघर्षमय चौकार. पुन्हा एकदा पाहायला मिळते म्हणजेच सीबीडी ठाकरवाडी टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खरवई आहे. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलाय. खरं तर दोन्ही संघांनी धाबा डिफेंड केल्या गेल्या, म्हणजेच दोन्ही टीम कडे मित्र म्हणून एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. म्हणजेच पुढची मॅच देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाला केली सुरुवात. आताचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी यस पास कॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव मात्र मिळेल. इथून भिंगार संघाला प्रत्येकी धाव मात्र भरपूर महत्वाची राहील. धाबा कशा येऊ द्यात त्या महत्वाच्या आहेत. धाबा चेस करायच्या आहेत. धाबा इथून टार्गेट मात्र चेस करायचं. आतापर्यंत 6 बनल्या गेल्या. समोर चेंडू होता ऑन साइडला लॉस करण्याचा प्रयत्न, परंतु इथे कदाचित हा निर्णय चुकीचा होऊ शकतो का. अगदी अतुल ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो सध्या तरी डेंजर एंडला आला होता, परंतु इथून नियतीला मंजूर नव्हतं. इथून ही धाव कंप्लीट केली जाते. अगदी प्रत्येक धाव मात्र प्रत्येक धावसंख्येवरती मी तर म्हणे थोडासा रिस्क उचलला जातोय. 7 धावा बनल्या गेल्यात.
अजूनही धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत उर्वरित 9 चेंडू मध्ये. इथे फटका चांगला गॅप शॉट सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हरला अगदी अनबिलिव्हेबल शॉट. बॉलला फक्त फ्लिक केलं असं वाटलं होतं की बॉल आतमध्ये पडेल परंतु बॉल सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावा. अजूनही विचार केला तर 23 बनवायचे आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज एस्टांच्या मागे रवी होते म्हणजे नो टेन्शन. अर्थातच इथे आणखीन एक विकेटचा पतन आणखीन एक फलंदाज बाद. वैभव मैदानाच्या बाहेर 13 वरती. हा 4था धक्का टीम भिंगार संघाला. मैदानाच्या आतमध्ये सध्या भरपूर चांगला बॅटल सुरू आहे. अगदी मी मगाशी म्हटलं की भिंगार संघ म्हटलं तर या टीमकडे जबरजबर 7 ते 8 बॅट्समन आहेत. म्हणजेच प्रत्येकी फलंदाजामध्ये षटकार लगावण्याची ताकद आहे. आतापर्यंत आपण पाहिलं अतुलच्या बॅटमधून देखील एक दमदार फटका आला परंतु तदनंतर आता अविनाश नक्कीच वैभवच्याही बॅटमधून भरपूर चांगले फटके आले होते. मैदानाच्या आतमध्ये समीर यॉर्कर लेंथ वेगवान चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथे वापरला जातोय. शेवटचा बॉल इथे आलाय निर्धाव डॉट बॉल. आता समीकरण सध्या तरी भिंगार टीमला मिळते पण थोडस जड बांधू शकतो कारण की उर्वरित 6 चेंडू आहेत. 6 मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या आपल्या स्पर्धेचा नियम आहे. 13 बनल्या गेल्या अजूनही 23 बनवायच्या आहेत. इथून हे टार्गेट नक्कीच मी तर म्हणेन थोडस अशक्य वाटतं परंतु क्रिकेटच्या या खेळामध्ये कधीही कायही आणि केव्हाही बदलू शकतो. अगदी असं वाटतंय की 6 मध्ये 23 बनल्या जाणार नाहीत परंतु आम्ही कित्यंदा पाहिले 6 मध्ये 31-32 होताना देखील पाहिल्यात. परंतु इथून भिंगार संघ आहे. एक मोठं नाव आहे आपल्या या आदिवासी टेनिस क्रिकेट मधला मोठं नाव. परंतु मैदानाच्या आतमध्ये भिंगार संघाला आता मोठी कामगिरी करावी लागेल. अगदी असं म्हणतात ना की जेवढी मोठी स्वप्न जेवढी जास्त अडचणी देखील येत आहेत. 6 मध्ये 23 करायचे आहेत. शेवटचा षटक अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू जोपर्यंत पडला जात नाहीये शेवटची धाव जोपर्यंत बनली जात नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण असतं. मॅच ऑन. शेवटचा षटक टीम गावदेवी बारापाडा संघाच्या माध्यमातून अनिकेत 6 मध्ये 23 करायचे आहेत. पहिलाच बॉल फुल लेंथ ऑन साइडला आपण पाहता ड्राइव्ह केला डीप मध्ये अनिल आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न इथे थ्रो फेकी थोडीशी खराब आणि या बॉल वरती मात्र 2 धावा मात्र एकवटल्या जात आहेत. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा बनल्या जात आहेत. सध्या तरी दोघांमध्ये चांगला मी तर म्हणेन आय कॉन्टॅक्ट. 2च्या मदतीने टीमची टोटल 15. 5 मध्ये अजूनही 21 करायचे आहेत. प्रत्येकी बॉल वरती धावा येणं महत्वाचं. प्रत्येकी बॉल वरती बिग हिट आला तर सामना भिंगा संघ आपल्या बाजूने करू शकतो. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खिचून मारण्याचा प्रयत्न. अगदी मी तर म्हणेन अतुलचा हा फेवरेट चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेन बॉल जो नेहमी त्या चेंडूवरती धावा जमा करतो परंतु इथे जणू काही अतुलवरती देखील दबाव आहे का. इथून मी तर म्हणेन हा चेंडू डॉट आलाय. आता उर्वरित 4 बॉल 21 करायचे आहेत. प्रत्येक बॉल निर्णायक. इथे ऑन साइडला खेचून मारलाय फटका दमदार क्रॉस बॅटेड बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. बॉल 15 धावा बनवायच्या आहेत. अगदी भिंगार संघ एक नामांकित संघ आहे बलाढ्य संघ आहे परंतु दुसऱ्या बाजूला बारापाडा संघ देखील कमी नाहीये. याही टीमने भरपूर मोठ्या संघाला नक्कीच मी तर म्हणेन पाणी पाजलंय परंतु सध्या तरी आता अगदी या गुलाबी रात्रीमध्ये मी तर म्हणेन नक्कीच भिंगार संघाला देखील सध्या तरी थोडंसं टेन्शन मध्ये आणलं गेलं. आता उर्वरित 3 बॉल आहेत. 3 मध्ये 15 करायचे आहेत. अतुलच्या बॅटमधून धावा येत आहेत. अगदी भिंगार संघ म्हटला तर जो शेवटच्या बॉल मध्ये देखील आपली जिद्द दाखवतो. अगदी मागच्याच मॅच मध्ये जिथे
5 मध्ये 6ची गरज असताना तिथे शेवटच्या एका बॉलमध्ये सामना आला होता आणि तिथे मात्र वैभवनं षटकार ठोकून मात्र सामना जिंकला होता. परंतु याही मॅच मध्ये सध्या तरी भिंगा संघ संघर्ष करतोय. 3 मध्ये 15 करायचे आहेत. इथे देखील शॉट ऑफ लेन, व्हाट अ शॉट. हा देखील बॉल पुन्हा एकदा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट इज अ मॅक्सिमम बिग 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 हिट. अप्रतिम बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. मॅच पुन्हा एकदा फिरते. मी मगाशीच म्हटलं क्रिकेटचा खेळ, अगदी या खेळात कधी काय होईल हे सांगणं फार कठीण. अगदी क्रिकेट म्हटलं तर हे अनिश्चित गोष्टींना भरलेला खेळ आहे. अगदी क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहिलं अप अँड डाऊन, चढाव उतार, सातत्यानं रंग बदलणारा हा क्रिकेटचा डाव सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला गावदेवी बारापाडा संघ, दुसऱ्या बाजूला गावदेवी भिंगा संघ. दोन्ही संघ आहे गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन मात्र या स्पर्धेत रवाना झालेत आणि दोन्ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग करतायत. सामना आवडला असेल, बॅटिंग आवडली असेल, टाळ्या होऊन जाऊ द्यात. उर्वरित 2 बॉल आणि 9 धावा संख्येची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा जिथे 6 मध्ये 23 करायच्या होत्या, आता सामना येऊन पोहोचलाय 2 मध्ये 9 करायच्या आहेत. प्रत्येकी बॉल फार महत्वाचा, प्रत्येकी धाव इम्पॉर्टंट. मॅच ऑन. सध्या तरी गोलंदाज अनिकेत वरती देखील तेवढाच दबाव अतुल वरती देखील आहे. इथे शॉट ऑफ लेन गॅप मध्ये खेळायचा होता, परंतु इथून कदाचित मी तर म्हणेन घडते काय नशिबाची साथ देखील इथून मिळते का. तिसराचा प्रयत्न आता इथून देखील केला जातोय आणि इथे देखील जवळजवळ 4 धावा कंप्लीट केल्या जातात. काय सामना होतोय. अप्रतिम लढत. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करेन, मॅच आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात. 1 बॉल आणि आता 5 धावा संख्येची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्यात. बॉल आहे या शेवटच्या बॉल वरती रिझल्ट मिळते म्हणून दडला गेलाय. अगदी इनवलप मध्ये काय आहे आपल्याला पाहता येत नाहीये त्या प्रकारचा हा क्रिकेटचा खेळ, जिथे शेवटच्या बॉल वरती काय होईल हे देखील सांगणं फार कठीण आहे. 1 बॉल मध्ये 5 करायच्या आहेत. गावदेवी भिंगा संघ म्हटला तर एक जिद्दी संघ आहे, जो सातत्याने गमावलेला सामना देखील आपल्या बाजूने करण्याची ताकद जो भिंगा संघ ठेवतो. तो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. अतुल सध्या मैदानाच्या आतमध्ये एका हाती लढतोय. 1 मध्ये 5 करायच्या. धावा बनल्या जातील का. दोन्ही खेळाडूंमध्ये तेवढाच दबाव. सध्या तरी मी तर म्हणेन अतुलने इथून या मॅच मध्ये काहीही गमावलं नाहीये, उलट कमावलं गेलंय. अप्रतिम बॅटिंग. शेवटचा 1 बॉल आणि 5 ची गरज. यस मॅच इज ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा या सामन्यासाठी विश ऑल दी बेस्ट. विश क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. 1 बॉल आणि 5 ची गरज. सामना कोण जिंकणार, बारापाडा की भिंगार. मॅच ऑन. चला खेळाडू कशात विनंती असेल आपण आवाज करायचा नाहीये. आत्ताचा हा चेंडू इथून अतुलने सोडून दिला आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. अर्थातच हा डॉट बॉल आणि सामना बारापाडा टीमच्या बाजूने या ठिकाणी बॅटर रिव्ह्यू आहे. आता इथून चेक केलं जाईल वाईड आहे की नाहीये. अगदी आतापर्यंत अगदी गणेश सरांचे सर्वच निर्णय हे नक्कीच चांगले राहिले गेले, परंतु आता हा निर्णय पाहूयात. यस फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आणि सामना टीम बारापाडा संघाने नक्कीच हा सामना जिंकला. अभिनंदन. चला भिंगा संघ तुमच्या देखील नक्की मी तर म्हणेन भरपूर चांगला क्रिकेट आपण खेळलात. आम्ही दोन्ही संघांना विनंती करू आपण शेक हँड करायचा आहे. दोन्ही संघ चला आपण एकमेकांचे हँडशेक करायचा आहे. दोन्ही संघ मात्र अप्रतिम लढलेत. सामना जिंकला टीम गावदेवी बारापाडा संघाला. अभिनंदन पुन्हा एकदा.